हे बघा मित्रांनो, मी मागच्या काही महिन्यापूर्वी एअरटेलचं वायफाय कनेक्शन घेतलेलं होतं आणि याचा इतका खराब अनुभव आलेला आहे मला. मी तुम्हाला आता ऑन स्क्रीन हे सर्व दाखवत आहे. तेव्हा मी क्रोम ब्राउझर ओपन केलं आणि इथं आपण फक्त सर्च करूया स्पीड टेस्ट. ठीक आहे, यांची सर्व्हिस एवढी खराब आहे. मी मागच्या 15 दिवसापासून कंप्लेंट करत आहे आणि मला सांगतायत की टेक्निशियन येईल आणि तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होईल. ठीक आहे, आपण आता इथं स्पीड टेस्ट रन करूया. इथं ओखलाची एक वेबसाईट आहे, याला देखील आपण दुसऱ्या ठिकाणी ओपन करत आहोत. तुम्ही काळजीपूर्वक पहा यांचं काय कनेक्शनचे स्पीड आहे. आणि बघा, मी इथं तुम्ही बारकाईने बघा, इथं एअरटेल, ठीक आहे, म्हणजे वायफायचं नाव आहे एअरटेल श्री 6160 इंटरनेट ॲक्सेस म्हणत आहे. ठीक आहे, आता मी तुम्हाला ज्या ठिकाणी वायफाय जोडलेला आहे, बॉक्स ठेवलेला आहे, तिथं नेतो. माझं छोटंसं यूट्यूब चॅनल आहे, त्याचं हे सेटअप आहे. लाईव्ह क्लासेस वगैरे मी घेत असतो, परंतु मागच्या काही दिवसापासून हे काही शक्य झालेलं नाही आहे. हे बघा, इथून पॉवर दिलेलं आहे, तुम्ही काळजीपूर्वक पहा. हे बघा, इथं आहे यांचं एअरटेलचं वायफायचं बॉक्स. मी ऑलरेडी BSNL देखील यूज केलेला आहे. आता मला असं म्हणावं लागेल की एअरटेलपेक्षा BSNLची सर्व्हिस बरी होती, चांगली होती. ठीक आहे, तर यांची टेक्निशियन मागच्या 10 ते 15 दिवसापासून येत आहेत. काल देखील कंप्लेंट केलेली होती, अजून हे आलेले नाही आहेत. आता काय म्हणावं हे तुम्हीच सांगा. आणि एअरटेल जे फक्त ग्राहकाकडून फक्त पैसा काढून घेण्यासाठी चालू आहे का यांचं? हे बघा, आणखीन एकही पेज ओपन झालेलं नाही आहे. ठीक आहे, हे बघा, तुम्ही बघू शकता एअरटेल हे नाव देखील आहे वायफाय. आणि यांचा तर गाजेवाजा असा असतो की भारतातील सर्वात जलद 5G नेटवर्क म्हणतात. अहो, तुम्ही 2G तरी द्या या ठिकाणी. बरोबर, काय करायचं याला तुम्हीच ठरवा.